ते जे सत्य आहे ते महिला आयोगच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. आम्ही जे वारंवार बोलत होतो अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांना ज्यांना हा देश इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे गजवा हिंदच्या अंतर्गत त्याच्यावर परत शिक्कामोर्तब होत चाललेला आहे. आणि म्हणून जसं मी काल बोललो एआयएम सारख्या दहशतवादी संघटना जे काय त्या निदा खानला समर्थन करत होते त्यांचा आता पूर्ण पद्धतीने बुरखा रोज फाटत चाललेला आहे. आमचा देश हा हिंदू राष्ट्र आहे. आमचा देश हा देवी देवतांना मानणारा देश आहे. या देशाच्या प्रत्येक कणामध्ये महादेव बसलेले आहेत आणि हे ज्याला मान्य नसेल तर त्यांनी त्याची दाढी आणि लंगोट आणि गोल टोपी घेऊन पाकिस्तानमध्ये निघून जावं. तुम्ही आमच्या देशामध्ये एवढी हिंमत पाकिस्तानमध्ये कोण भारताबद्दल बोलण्याची ठेवली असती का? गीताबद्दल बोलण्याची ठेवली असती का? मग हे ओवैसी सारखी घाण ज्याला जो आतंकवाद्यापेक्षा कमी नाही, जसं मी काल त्याला ओसामा बिन लादेनची उपमा दिली ती योग्यच होती. जे ओसामा बिन लादेनचे विचार होते त्याच्यामुळे तो मारला गेला तेच ह्या ओवैसीची उपमा आहे. कदाचित त्याचा पुनर्जन्म ह्या ओवैसी मध्ये झाला असेल. म्हणून आमच्या वंदे मातरम किंवा आमच्या हिंदू राष्ट्राकडे कोण हे वाकड्या नजरेने बघत असतील ना ते सरळ हिरव्या सापांना त्यांच्या पाकिस्तानच्या अब्बाच्या बिळामध्ये पाठवून देण्याची वेळ आलेली आहे.